सुप्रभात, मी रेश्मा साळुंखे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गावाकडची पोरं शहरात येऊन किती पगार मिळवतात? 15,000, 20,000, फार तर लाखभर रुपये. मात्र अहमदनगरमधल्या पाथर्डीसारख्या दुष्काळी भागात 2 तरुण महिन्याला तब्बल 8 लाख रुपये कमवतात. गरिबाच्या गायीनं त्यांना कोट्यधीश केलंय. कसं ते जाणून घेऊयात. शेळ्यांच्या विक्रीतून 1,48,00,000. शेळीच्या दूध विक्रीतून 2,40,000. लेंडी खताच्या विक्रीतून 2 लाख. आणि शेळी पालन कसं करावं हे शिकवण्याच्या फी मधून 12 लाख. अशक्यप्राय वाटणारं हे उत्पन्न 2 युवा शेतकरी मिळवत आहेत. राहुल खामकर आणि सतीश एडके. जिथं घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते त्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डीचे. कृषी सहाय्यक असणाऱ्या राहुल खामकरनं सरकारी नोकरीला रामराम केला आणि मित्राच्या साथीनं मातीत उतरला. ॲक्च्युली मी कृषी खात्यामध्ये सर्व्हिसला होतो. 6 महिन्यापूर्वी मी सर्व्हिस सोडले आणि हा बिझनेस करतोय. आणि कृषी विभागाशी संलग्न असं मला काहीतरी करायचं होतं की जेणेकरून शेतकऱ्याच्या संपर्कात राहता येईल असा काहीतरी मला एक व्यवसाय हवा होता. मग शेळी पालनाला सुरुवात केली 2009 साली. आणि ज्यावेळी बिझनेस वाढताना दिसला मला, तर मग मी नोकरी सोडायचा विचार केला आणि मी ती नोकरी गेल्या आता 6-7 महिन्यापासून ती नोकरी सोडली. 20 शेळ्यांपासून व्यवसाय सुरू झाला. हळूहळू शेळ्या वाढल्या. एक करत 13 जातीच्या शेळ्या शेडमध्ये आल्या. तेरा जातींसाठी वेगवेगळी कंपार्टमेंट तयार केली. करड, शेळ्या आणि बोकडांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. करडांची विक्री सुरू केली. सध्या आमच्याकडे 13-14 जाती आहेत. त्याच्यामध्ये बार्बेरी, शिरोई, सोजस, सानेन, बोर, तोतापुरी, उस्मानाबादी, संगमनेरी अशा प्रकारे सर्व मिळून 13 जाती आमच्याकडे आहेत. प्रत्येक पार्टिशनमध्ये 25 ते 30 शेळ्यांचं पार्टिशन आहे. 1 किलो 2 किलो कोरडा चारा देतो, 1 किलो हिरवा चारा देतो आणि 300 ग्रॅम खुराक देतो. त्याचासुद्धा टायमिंग आहे आमच्याकडे. सकाळी 8 वाजता आमच्याकडे कार्यक्रम चालू होतो फिडिंगचा. सुरुवातीला कोरडा चारा टाकला जातो, त्याच्यानंतर हिरवा चारा टाकला जातो, हिरवा चाऱ्यानंतर त्याला खुराक दिला जातो आणि त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी कोरडा चारा टाकला जातो. 20 शेळ्यांपासून सुरू झालेल्या या व्यवसायाची आज कंपनी झाली आहे. आज इथं तब्बल 750 शेळ्या आहेत आणि सरासरी 300 रुपये किलोच्या दरानं वर्षाकाठी तब्बल 2,250 करडांची विक्री हे दोघे करतात. शेळीचं दूध, लेंडी खत याचीही विक्री होते. प्रयोगाच्या अनुभवातून प्रशिक्षणाकडे मोर्चा वळला आणि अतिरिक्त उत्पादनही मिळू लागलं. आमची रेट 250 ते 3,000 रुपये पर केजी आहे. पण मार्केट रेट आम्ही 300 रुपये पर केजी जर गृहीत धरतो तर त्या करडांचे सरासरी 1,48,00,000 रुपये आम्हाला करडांचं उत्पादन मिळतं. तर व्यवस्थित नियोजन असेल आणि चिकाटी असेल आणि तुमच्या जिद्द असेल तर तुम्ही 750 शेळ्यांपासून आम्ही असू किंवा तुम्ही असू, पण जर बिझनेस आपण व्यवस्थित केला तर 1,10,00,000च्या आसपास तुम्ही उत्पादन वार्षिक मिळू शकता. सतीश आणि राहुल महिन्याला तब्बल 8 लाख रुपये कमवतात. शहरात मोठ्या कंपनीत आणि मोठ्या पदावर काम करूनही इतकं उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शहरात येऊन करिअर घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पोरांनी जरा गावातल्या संधींकडेही पाहावं. पांडुरंग रायकर, ABP माझा, पाथर्डी, अहमदनगर.